नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सागर भोईर ब्लॉग्स 4524। फायनली आमची गँग बाई निघले कोकणला। सो चला आता कसा काय प्रवास आहे तुम्हाला समजेलच। मोरया हे गॅरेज वाला आमचंच गॅरेज वाला आहे। सो फायनली आम्ही आता नाश्ता करायला पोहोचल्या भाई। अजून इथल्या 100 किलोमीटर आहे हरिहरेश्वर बादशाह। गाडी चालवून भाईने गाडी चालवली आहे, खेचली आहे। आता बोलते लय भूक लागली म्हणून नाश्ता करायला थांबल्या। करवली मिसल बादशाह योच आहे। नाही करवली स्पेशल करवली मिसल। आता मिसल मागवले आणि मेंदू वडा इडली मागवले। बाईला मेंदू नाही म्हणून मेंदू वडा खायचा। बघू आता कसा लागतं टेस्ट। सतरा पेरे बॅगी काढीत घेतल्या। फोटो काढायला बाईने कपडा चेंज केला ना, डबल तोच कपडा घेतला। काय ती आदावत असेल। मस्त इकडं हायवेच्या बाजूला नाश्ता करायला थांबलेलो। A1 क्वालिटीचा नाश्ता झाले। आता थेट डायरेक्ट लास्ट स्पॉट आपला हरिहरेश्वर। सो फायनली आता आम्ही पोचले आहो हरिहरेश्वरला। तर भाई बेकार म्हणजे ट्रॅफिक एवढी होती की डेंजर काम झाला। सो इकडं बी गर्दी आहे। आता बघू मंदिरात जाऊ पहिले, नंतर पुढं मग बीचवर जाऊ। मग इथले आपला प्लॅन आहे डायरेक्ट संगमेश्वरला जायचा। तर कसं आहे भाई समजेलच भाई, डेंजर ट्रॅफिक एवढी बोलून फायदा नाही। सो चला आता जाऊ मंदिरांना दर्शन घेऊ। पौराणिक कथेनुसार हरिहरेश्वर हे नाव भगवान विष्णू हरी आणि भगवान शिव हर यांच्या नावापासून तयार झाले असून येथे या दोन्ही देवतांचे एकत्र स्वरूप पूजले जाते। त्यामुळे हे स्थान शैव आणि वैष्णव परंपरेचे पवित्र संगम मानले जाते आणि याला दक्षिण काशी असेही म्हटले जाते। पुराणानुसार या परिसरात पूर्वी अनेक ऋषीमुनी तपश्चर्या करत असत। त्यामुळे एका राक्षसाने देव आणि ऋषींना त्रास देण्यास सुरुवात केली। त्या दैत्याचा नाश करण्यासाठी भगवान शिवांनी आपल्या क्रोधातून कालभैरवाचे रूप धारण केले। कालभैरवाने त्या दैत्याचा संहार करून धर्माचे रक्षण केले। युद्धानंतर कालभैरव येथे स्थापित झाले। म्हणून आजही हरिहरेश्वर येथे प्रथम कालभैरवांचे दर्शन घेऊन नंतर मुख्य मंदिरात जाण्याची परंपरा पाळली जाते। असेही मानले जाते की महान ऋषी अगस्त्य यांनी येथे कठोर तप केले होते। त्यांच्या तपश्चर्यामुळे या परिसरात ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी आणि पार्वतीगिरी या 4 पवित्र टेकड्यांची निर्मिती झाली। समुद्र किनाऱ्यालगत असलेला प्रदक्षिणा मार्ग या टेकड्यांभोवती जातो आणि तो अत्यंत पवित्र मानला जातो। स्थानिक आख्यायिकेनुसार पांडवांनी वनवासाच्या काळात काही दिवस हरिहरेश्वर येथे वास्तव्य केले होते। त्यांनी येथे भगवान शिवाची पूजा करून आशीर्वाद घेतला असे सांगितले जाते। सो आता मस्त आपण मंदिरातून दर्शन घेतले। आता प्रदक्षिणा जिथं मारताना तिथले आपण बघायला जाऊ। तिथला व्ह्यू भारी आहे, व्ह्यू घ्यायला लागेल। सो मस्त मंदिर आहे, फास्ट दर्शन झाला आपला। खतरनाक भाई नजारा काय इथल्या सरळ एक नंबर। मंदिराच्या इथं मंदिर खाली आहे, तिकडं पूर्ण समुद्र किनारा।
सो चला आपण इकडून वर्षा जायचा प्रदक्षिणा बघू कसा काय विषय. हाय गाईज. सो फायनली आता आपण दर्शन घेऊन आता निघल्यावर आता आम्हाला लई भूक लागली. आता पुढं काहीतरी घेऊ, घरच्या भाकरी बिकरी सगळं आणले, सोय झाली आपली. पुढच्या आपण काहीतरी भाजी घेऊ आणि डायरेक्ट लास्ट स्टॉप आजचा आहे आपला संगमेश्वर. इकडे बघा ही खाडी. तर चला आता डायरेक्ट नाश्त्याला जेवणाला भेटू. सो भाई आम्ही आता रूटनी चाललेलो तवरण एक काकाला टेम्पो मध्ये थांबवला. सो त्यांनी आम्हाला इथल्या जेट्टीवला जायचा ऑप्शन दिला. सो आता बघू भाई 180 रुपयां काहीतरी आहे ना. तिकडे बोट पण आलेली आहे तशा प्रकारे. भाऊ काय बोलशील एक्सपिरियन्स आजचा भाई? अचानक फर्स्ट टाइम आपला काहीतरी भेटतं आपल्याला करायला. भाई जेट्टी डायरेक्ट टाइम पण वाचतं, डिझेल पण वाचतं. डिझेलचा विषय नाही पण टाइम वाचतो त्याचा, म्हणजे कारण का लई तिकडून अख्खा फिरून जायला लागतं. पण आता डायरेक्ट आम्ही 10-15 मिनिटं. बोल ना बोल ना. पहिल्यांदाच जेट बोट मध्ये डायरेक्ट गाडी टेकले भाई. 4 तास लागले असं ते इथले आम्हाला 10 मिनिटाचाच रस्ता आहे. टाइम पण जाम किती 4 तास. काय बोलतो मजा येते का बोट मध्ये? नंबर तुम्ही पण या, तुमचा टाइम पण वाजवला आणि तुम्हाला मजा पण नेली भाई. 5 ते 10 मिनिटाच्या सफर नंतर आम्ही पोहोचलो दुसऱ्या साईडला. त्या तिकडून आलतो तर आम्ही दुसऱ्या साईडला उतरलो. आता इथल्या जाऊ डायरेक्ट थेट संगमेश्वरला. तब्बल भाई 2 तास आम्ही या गवसल्यानंतर आम्हाला फायनली भेटले. इकडे भाकरी आणल्या, आता चिल्ली मागवले. एवढाच आहे यांच्या इथं. सो आता जेवू ना भाई डायरेक्ट थेट निघू, कारण का लय भूक लागलेली. आता ज्या रोडला दिसला तिथे थांबल्या. सो आम्ही आता इथे डिझेल भरायला थांबल्या. आपल्याला काका भेटल्यात. काका इकडे आहे ना. इधर से आप? तमिलनाडु. इधर मतलब क्या करना है? धंधा करता है, बिजनेस. हाँ क्या अपना चैनल है यूट्यूब पे सागर वहीर. अच्छा. देखो कभी. कल्याणी नर्सरी मालूम है ना? हाँ कल्पना नर्सरी. हाँ आम्ही उसका पाम देतो, नारळ अरे का पाम. हाँ क्या चलो फिर फुल कर दो. अच्छा चलो चला आता भाई पेट्रोल डिझेल फुल करू, कारण का तिकडं कुठं भेटल टंचाई नको, म्हणजे जिथं भेटेल तिथं फुल करून निघू. आता काका भेटलेत आपले. सॉरी काका जाऊ आपण सो भाई मस्त. आता आजचा दिवस खपलेला अशा प्रकारे. आणि भाई लई थकलेलो. डायरेक्ट आलो रूम भेटला, जरा टाइम लागला तर जेवायला डायरेक्ट बसलो. आणि आता भाई झोपलो. आणि चला काय आता इकडे गोंगाट चालू. सो यो ब्लॉग इथेच एंड करू आजच्या डे 1चा. ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही इकडे मस्ती चालू. सो भेटू आता डे 2च्या ब्लॉग मध्ये, काहीतरी नवीन घेऊ.